दिवाली नजदीक है। बच्चों का किले बनाने का उत्साह दिवाली उत्सव के उल्लेखनीय पहलू में से एक है। एस्पायर इंटरनेशनल स्कूल ने इंटेक नागपुर चैप्टर हेरिटेज के सहयोग से 19 अक्टूबर 2023 को एक अंतर स्कूल फोर्ट मेकिंग प्रतियोगिता का आयोजन करके इस उत्साह को और अधिक बढ़ा दिया। हमारे विशिष्ट अतिथियों के समूह में अतुल गुरु, दत्तात्रेय सोनेगांवकर शामिल थे। मनोज जैन, मधुरा राठौड़, मनीष करंदीकर, सचिन। अतुल गुरु किले निर्माण और खेल के क्षेत्र में एक प्रमुख व्यक्तित्व है। डॉक्टर दत्तात्रेय सोनेगांवकर दुर्गा प्रतिष्ठान के सम्मानित अध्यक्ष है। मनोज जैन दूरदर्शन के एक उल्लेखनीय व्यक्तित्व है, जबकि सुश्री मधुरा राठौड़ इंटेक नागपुर चैप्टर हेरिटेज क्लब की संयोजक है। मनीष करंदीकर संस्कृति मंत्रालय के एक प्रतिष्ठित व्यक्ति है, जबकि सचिन और राज महाराष्ट्र टीवी 24 चैनल के एक प्रसिद्ध व्यक्तित्व है। गौशाला के डॉक्टर जितेंद्र भकने और भाग्यश्री भकने गाय के गोबर के उपयोग को बढ़ावा देने और मिट्टी को बचाने में उत्साही स्वयंसेवक है। एस्पायर का वातावरण छत्रपति शिवाजी महाराज की आरती से गूंज उठा, जो मराठा साम्राज्य के महानतम चैंपियन के लिए प्रशंसा और सम्मान का संचार कर रही थी। इसके बाद एस्पायर के छात्रों ने शिवाजी महाराज की अफजल खान के साथ मुठभेड़ पर एक अद्भुत नाटक प्रस्तुत किया। इसमें अपने संबोधन में अतुल गुरु ने छात्रों को शिवाजी महाराज के दिव्य स्पर्श को महसूस करने के लिए प्रोत्साहित किया। मनीष करंदीकर ने प्लास्टिक और कपड़े के कम खपत पर जोर दिया। उनके नेतृत्व में एस्पायर के छात्रों ने एक स्थायी जीवन शैली का संकल्प लिया। मधुरा राठौड़ ने छात्रों को उनके सामने आने वाली अस्तित्व की चुनौतियों पर विचार करने के लिए प्रेरित किया। इसके अलावा मराठा इतिहास पर आधारित प्रश्नोत्तरी प्रतियोगिता उत्साह और जागरूकता से भरी थी। किला बनाओ प्रतियोगिता में विभिन्न स्कूलों के विद्यार्थियों ने भाग लिया था। उन्होंने अपने स्कूलों में विभिन्न किलों की अद्भुत प्रतिकृति बनाई और पावर पॉइंट वीडियो के माध्यम से अपना काम प्रस्तुत किया। दिवाली को इतने उत्साह से मनाते हुए और विरासत को संरक्षित करते जोर देते हुए देखना अद्भुत है। अंतर विद्यालय किला निर्माण प्रतियोगिता और विशिष्ट अतिथियों की उपस्थिति सांस्कृतिक विरासत को और स्थिरता के महत्व पर प्रकाश डालती है। शिवाजी महाराज की विरासत वास्तव में प्रेरणादायक है और छात्रों को उन्हें श्रद्धांजलि देते हुए देखना बहुत अच्छा है। अफजल खान के साथ उनकी मुठभेड़ पर नाटक एक मनमोहक प्रदर्शन रहा होगा। इसके अतिरिक्त एक स्थायी जीवन शैली को बढ़ावा देना और प्लास्टिक और कपड़े के कम उपयोग को बढ़ावा देने हमारे पर्यावरण के लिए आवश्यक है। मराठा इतिहास पर प्रश्नोत्तरी प्रतियोगिता छात्रों के लिए सीखने का एक बेहतरीन अनुभव रही होगी। इस तरह दिवाली हमारी उत्सव समृद्ध परंपराओं और इतिहास को संरक्षित करने में मदद करते हैं। नमस्कार, आज नवरात्राचा 5वा दिवस आहे आणि या नवरात्रामध्ये मी जे उभा आहोत हे एस्पायर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आणि आज एक आगळा वेगळा वर्कशॉप या ठिकाणी घेण्यात आला। किल्ल्यांची स्पर्धा एस्पायर इंटरनॅशनल स्कूल आणि इंटेक या दोन संस्थांनी ह्या किल्ल्यांची स्पर्धा ऑर्गनाईज केली होती। आज सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे देव जरी नसले तरी आज जो देव देवळात दिसतो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा बघता येईल आणि शाळेमध्ये लहान मुलांना वारसा आणि आपल्या राज्याच्या आणि देशाच्या किल्ल्यांबद्दल एक माहिती होणं हे अत्यंत गरजेचं आहे। कारण आपला मूळ मुद्दा जो असतो तो हा असतो किल्ला। नेमकं आपलं घर म्हणजे काय आणि आपली जी वृत्ती जी आहेत किंवा आपल्या किल्ल्यांकडे बघण्याची ती एक वेगळ्या प्रकारे कशी निर्माण होईल हा एक दुर्लभ प्रयत्न दुर्गा प्रतिष्ठान ही संस्था या माध्यमातून करते आहे। किल्ले बनवा इतिहास जगवा या माथळ्यामधून आम्ही अनेक शाळांमध्ये वर्कशॉप करतो आणि त्या किल्ले बनवत असताना नुसतं किल्ला हा एक प्रकार नसून त्या किल्ल्यासोबत आज तुम्ही बघितलं असेल की सांस्कृतिक कार्यक्रम, स्वतःची प्रश्न उत्तरं, स्वतःचं नाच, त्या किल्ल्याबद्दल माहिती सांगणं, वक्तृत्व, अनेक अशा अनेक विषयांना आपण एक बघायला देऊ शकतो की या सगळ्या विषयांना आणून आपण त्या लोकांसमोर आपण सादरीकरण करू शकतो। मी तुमच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला, मी सदस्य आहे गडदुर्ग संवर्धन समिती महाराष्ट्र शासनाचा, पण तरीसुद्धा मीडियाच्या मार्फत एक सगळ्यांना विनंती करू इच्छितो की शाळेमधल्या मुलांसाठी
विशेष करून जसा इंटेकसारखी जर संस्था कार्यरत आहे, ॲस्पायर इंटरनॅशनल लेवलची जी शाळा ही जर अशा प्रकारच्या स्पर्धा घेऊ शकते, अशा प्रकारचे कार्यक्रम ऑर्गनाईज करू शकतं, तर प्रत्येक शाळांनी या वारसा स्थळांना किंवा किल्ल्यांना संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा आणि सगळ्यांनी या प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या हे किल्ल्यांचं जे काही आहे जतन आणि संवर्धन करावा, एवढीच आपणामार्फत एक विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर मधुरा राठोड, इंटॅक नागपूर चॅप्टरची कन्व्हिनर आणि इंटॅक इज इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज. ही एक संस्था आहे, NGO आहे, जी 1984मध्ये एस्टॅब्लिश झाली होती आणि आय एम ऑल्सो गव्हर्निंग काउन्सिल मेंबर टू न्यू दिल्ली. आज आम्ही सगळेच कल्चरल फेस्टच्या निमित्ताने ॲस्पायर इंटरनॅशनल स्कूलला भेटलेलो आहे आणि वी हॅड अ फॅब्युलस प्रोग्राम फॉर ऑल दी किड्स. इंटॅक ही जी संस्था आहे ही संवर्धन आणि वारसा संवर्धन या सगळ्या गोष्टींवर काम करत असते. वी वर्क फॉर बोथ टँजिबल अँड इनटँजिबल कल्चरल हेरिटेज टू बी कॉन्झर्व्ड. in spite of all that, we work for built heritage as well. We are looking forward for a mission where we find की मुलांना या वयात टेंडर एजमध्ये जेव्हा ते असतात त्या निमित्ताने आम्ही त्यांच्यामध्ये वारसा संवर्धनाबद्दल जागरूकता आणायचा प्रयत्न करतो आहे. वी हॅव एस्टॅब्लिश्ड हेरिटेज क्लब्स इन ऑलमोस्ट 25 schools ऑफ नागपूर अँड ऑलमोस्ट 5 to 6 colleges ऑफ नागपूर. विषय फक्त एवढाच असतो की या सगळ्या गोष्टींमध्ये येणाऱ्या 20 वर्षात जे काही चॅलेंजेस या पोरांना फेस करायचं आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये जे आपण नुकसान केलेलं आहे नेचरला, या वारशाला, त्याला त्यांनी आता मात्र रेक्टिफाय करावं. Soil water crisis, we are speaking about water crisis, we are speaking about how to conserve our festive cultural impact. आणि वेळेच्या अभावानुसार का न हो, आम्हाला सणवारं सेलिब्रेट करण्याचं पण आता रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. वी इंटेंड दॅट धिस न्यू जनरेशन शूड नॉट फॉरगेट ऑल दॅट आणि त्यानिमित्ताने आम्ही शाळांमध्ये हे सगळे प्रोग्राम्स घेत असतो. दिस वॉज आवर ॲन्युअल इव्हेंट ॲट ॲस्पायर इंटरनॅशनल स्कूल वेअर दे इनिशिएटेड दॅट दे वूड लाईक टू हॅव दिस प्रोग्राम. अँड इथे 2-3 गोष्टी आम्ही प्रामुख्याने लक्षात घेतलं. एक तर होतं फोर्ट मेकिंग कॉम्पिटिशन बिकॉज दिवाळी इज क्लोज अँड वी वॉन्टेड टू स्प्रेड दॅट अवेअरनेस अबाउट हाऊ कॅन दे वर्क फॉर अवॉइडिंग द पोल्युशन to be added with these crackers coming up. त्याच्या व्यतिरिक्त वी थॉट दॅट आम्ही जुळलो इंटॅकनी कोलॅबरेट केलेलं आहे स्वानंद गोविज्ञान संस्थेला, जे संसदला त्यांचं एक सेंटर आहे आणि हे लोक गौशालावर प्रामुख्याने रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर सस्टेनेबिलिटीवर काम करतात. सो आम्ही ॲस्पायरच्या पोरांसाठी त्यांच्यासाठी युनिक आर्ट अँड क्राफ्ट ऑफ विदर्भ या टायटलखाली एक वर्कशॉप पण ठेवलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त वी आर ट्राईंग टू प्रोपोगेट अबाउट 5F विच इज ऑनरेबल नरेंद्र मोदीज सर's initiative on sustainability and how to save earth through the waste that textile industry and we as a general public try to add to nature. आता असं वाटतं आहे की या सगळ्या संदर्भात हे थोड्या लार्जर स्केलवर नेण्यात यावं. वी वॉन्ट नागपूर टू कम टू दी ग्लोबल मॅप फॉर टुरिझम डिपार्टमेंट. सो वी हॅव असोसिएटेड, इंटॅक हॅज असोसिएटेड विथ DOT विच इज डायरेक्टरेट ऑफ टुरिझम अँड MTDC and would like to get all the schools and colleges to be collaborated at a larger scale at least Maharashtra level such that our campaign gets a broader spectrum to be cherished. So I hope ki with this program at school at Aspire International School today we will be able to take and bring about an awareness to a bigger new generation coming up. Thank you. Aspire International School imbibes cultural values in their students. On the same line, we always conduct workshops on Ganesh idol making, program on Janmashtami, Eid, Diwali, and in the same line, we have hosted a fort making competition wherein the students were involved in making the fort. म्हणजे त्यांनी सगळं सामग्रीपासनं सगळं मुलांनी जमवलं आणि त्याच्यावरनं एक सुंदर शिवनेरीचा फोर्ट बनवला. आणि हा इनिशिएटिव्ह आम्ही जे कोलॅबरेट झालो ते झालो हेरिटेज इंटरॅक्ट क्लब. कन्व्हेनर मधुरा मॅडम त्यांनी आम्हाला सांगितलं की ओके वी कॅन प्रोसीड विथ इट. आणि ह्या प्रोग्रामला मी पहिल्यांदा हे होस्ट केलं and it was really a wonderful thing where children learned their cultural heritage and they came to know about how
Shivaji, Chhatrapati Shivaji Maharaj was, like his warrior personality, then how he made his forts to protect his Maratha kingdom. तर मला असं वाटतं की असे प्रोजेक्ट्स होत राहावे आणि हे फोर्ट्स बनवण्याचा प्रक्रिया जसंच आपल्या मनात येतं, आपल्याला एकदम लक्षात येतं की अरे दिस इज शिवाजी छत्रपती महाराज ॲक्टिव्हिटी, म्हणजे त्यांचं नावच असं आपण साजेचं करतो की मुलांना समजेल की हां हे शिवाजी महाराजांनी इतके किल्ले बनवले आणि त्याच संदर्भात आपल्यालाही असं बनवायचं आणि त्याच्यामुळे मग कल्चर आणि सगळे हेरिटेज जे आपल्याला संस्कृती सांगायची आहे ती आपण या ॲक्टिव्हिटीच्या थ्रू मुलांकडे सांगतो. तर मला असं वाटतं की प्रत्येक इव्हेंटमध्ये काही ना काही मुलांना शिकायला मिळतं आणि त्याच उद्देशाने आम्ही हा फोर्ट मेकिंग कॉम्पिटिशन आज शाळेमध्ये साजरा केला आणि त्याच्यामध्ये मुख्य जे आम्हाला मदत मिळाली ती आहे श्री अतुल गुरु यांची, ज्यांनी मुलांना गाईड केलं की आपण कसं मुलांना म्हणजे सांगितलं की किल्ले कसे बनवायचे आणि त्याचा कसं तुम्ही बेस बनवू शकता आणि सुरुवात कशी होते आणि ते मुलांनी खूप मनापासनं त्यांनी प्रयत्न केला आणि शिवनेरी किल्ला हा बनवला. तर मला असं वाटतं की ही शाळांनी हे असे उपक्रम चालू ठेवावे ज्याने की मुलांना आपली संस्कृती, आपल्या भारताविषयी पण प्रेम वाढेल असं मला वाटतं. धन्यवाद. हां, हॅलो, मी सुवर्णा मंगेश खडतकर, ॲस्पायर स्कूलमध्ये आर्ट अँड क्राफ्ट टीचर आहे. आमच्या शाळेमध्ये बालकिल्ला स्पर्धा सुरू झाली होती, आज झाली संपन्न. त्यामध्ये बरेच शाळेचे विद्यार्थी आमच्याकडे किल्लेचे प्रदर्शन करून दाखवून गेले. त्यामध्ये मुलांनी वेगवेगळ्या शिवाजी महाराजांचे वेगवेगळे जे इव्हेंट्स आहे आणि जे त्यांचे जे झालेले पराक्रम आहे ते पण सादर केले. आमच्या शाळेच्या मुलांनी शिवाजी महाराजांची एक नाटक एक उपस्थित केलं खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यातल्या त्यात काही मुलींनी रांगोळी स्पर्धा पण केली आहे, रांगोळी पण केली आहे आणि किल्ला बनवला आहे. त्यात मुलांनी बरेच मेहनत करून तो किल्ला बनवलेला आहे. आणि त्यानंतर आमच्या शाळेमध्ये इथेच एक क्विज कॉम्पिटिशन कंडक्ट केली. ती शिवाजी महाराजांचे प्रत्येक इव्हेंट्स आणि त्यांच्यावरतील पूर्ण वर्णन आणि त्यांचे जे शूरवीर पराक्रम आहे आणि त्यांचा जो इतिहास आहे त्याबद्दल मुलांना एक माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न होता. कारण की आता थोडं मुलांना शिवाजी महाराज आणि खास करून महाराष्ट्रामधील माहिती ही बरेचशा मुलांना माहीत नाही, कारण की थोडेसे ते एक मॉडर्नाईज याच्यामध्ये गेलेले आणि त्यातल्यात मुघलांचा विषय हा जास्त दिसतो आहे CBSEमध्ये. तर आता हा एक विषय शिवाजी महाराजांचा आम्ही मुलांसमोर एक प्रस्तुत केला की ते किती ग्रेट होते, की नुसतं मुघल नाही, शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो किती श्रेष्ठ होता आणि आपलं स्वराज्य हे पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत किती पराक्रम गजून आपण स्वराज्य हे आपण स्वराज्य हा माझा अधिकार आहे हा त्यांनी मिळवून दिला. आणि जिजामाता आहे त्यांनीच ही पूर्ण त्यांना एक प्रकारे कलाटणी दिली आणि शिक्षा दिली आणि मला वाटते मुलंही त्याच्यातून काहीतरी शिकतील. धन्यवाद. Good afternoon everyone. I'm Mrs. Ramkumari Karnake, the marketing manager of Aspire International School. I'm really very happy and very exciting that I'm a part of this Aspire International School. ये वो स्कूल है जो हर एक कल्चरल इवेंट को महत्व देता है. हमारे जो भारतवर्ष में अलग अलग राजाएं हुए हैं, उनके बारे में हम बहुत ज़्यादा हमारे बच्चों को बताना चाहते हैं, बहुत ज़्यादा सिखाते हैं उनको, ताकि उनमें लीडरशिप की क्वालिटी जनरेट हो पाए. और लीडरशिप की जब क्वालिटी जनरेट होंगी बच्चों में, जब हर बच्चा इंडिपेंडेंटली अपने डिसीजन खुद ले पाएगा और वो समझ पाएगा कि हम किस तरह से खुद का विकास कर सकते हैं, देश का विकास कर सकते हैं और किस तरह से हम लोगों को जोड़े रख सकते हैं. ये सब कुछ तभी पॉसिबल है जबकि स्टूडेंट्स में लीडरशिप की क्वालिटी डेवलप होगी. और उसी के लिए क्वालिटी को डेवलप करने के लिए आज हमने स्कूल में शिवाजी महाराज के ऊपर एक बहुत सुंदर सा प्रोग्राम रखा था, जिसका नाम हमने रखा है फोर्ट मेकिंग कॉम्पिटिशन. यहाँ पर अलग अलग स्कूल के बच्चों ने पार्टिसिपेशन किया और बहुत सुंदर फोर्ट बनाया. हमारे स्कूल के स्टूडेंट्स ने शिवनेरी फोर्ट बनाया और शिवाजी महाराज के विषय में एक बहुत सुंदर सा नाटक प्रस्तुत किया, जहाँ पर उन्होंने
शिवाजी महाराज किस तरह से अपनी रणनीति बनाते थे उस चीज़ को दर्शाया। तो हम चाहेंगे हर स्टूडेंट में शिवाजी महाराज राजे जी का भाव डेवलप हो और वो पूरे महाराष्ट्र को ही नहीं पूरे देश को आगे ले जाएं। धन्यवाद। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100.